भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे भिवंडी लगत असलेली जी कामवारी नदी आहे त्या नदीने धोक्याची पातळी या ठिकाणी ओलांडलेली आहे आणि आपण बघू शकतो का पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नदीकाठी असलेल्या वस्त्यांना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे का ज्या ज्या ठिकाणी सुरक्षित जागा असेल त्या ठिकाणी नागरिकांनी जावं। आपण बघू शकतो का अनेक जी घरं आहेत ती पाण्याखाली आहेत, अनेक वाहनं जी असतील, आपण या ठिकाणी एक बस बघू शकतो आणि एक कार बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व वाहनं जी आहेत ती पाण्याखाली बुडालेली आहेत। तर या नदीकाठी असलेली जी वाहनं होती ती वाहनं देखील अक्षरशः या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेली स्कूल बस आहे आणि या स्कूल बस आपण बघू शकतो का अर्ध्यापर्यंत या ठिकाणी बुडालेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये जवळजवळ 4 ते 5 फुटांपर्यंत या ठिकाणी पहाटे पाणी होतं आणि आत्ता आपण जर बघितलं तर पाणी अजूनही ओसरलेला नाही आहे। त्यामुळे पावसाचा जोर जर कायम राहिला तर अजून परिस्थिती बिकट होऊ शकते। नदीकाठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पाणी तर आहे, परंतु शहरातील सखल भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी या ठिकाणी साचले आहे। त्या ठिकाणी देखील 2-2, 3-3 फुटापर्यंत पाणी आहे। नदीकाठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पावसाचा जर जोर कायम राहिला तर ही परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।